वेलकम फ्रॉम वन्सिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शिक्षक अभ्यर्थी जे आहेत ते तयारी करतात शिक्षक भरती संदर्भात आणि जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आणि स्पेशली महिलांसाठी ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। काय सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जे आहे खूप महत्त्वाची माहिती असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा ॲक्च्युअलमध्ये दोन शिक्षक होते, दोन शिक्षकांची स्टोरी आहे। पहिले ते सांगून देतो नंतर तुम्हाला कळेल। दोन शिक्षक होते, एक शिक्षक जो होता तो होता अनिल आणि दुसरा जो होता तो होता रमेश। ठीक आहे, आता दोघं शिक्षक म्हणून निवड झाली दोघांची आणि शिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर दोघांना पे स्केल किंवा पगार जो आहे तो सारखा होता। दोघांचं जे आहे लग्न झालेलं होतं, घरी महिला म्हणजे त्यांची अपत्य असतील किंवा त्यांची पत्नी जी आहे त्या सगळ्या होती, म्हणजे घरात जे कुटुंब होतं म्हणजे पत्नी, मुलगा, मुलगी ह्या सगळ्या गोष्टी होत्या दोघांच्या घरी। दोघांचंही लग्न झालेलं होतं, दोघांनाही मुलं होती। आता नंतर झालं काय की ज्यावेळेस रमेश हा सुरुवातीला ज्यावेळेस नोकरीला लागला तर त्यावेळेस रमेशनं असा विचार केला की मला एवढे पेमेंट आहे, माझ्या घराचा खर्च एवढा आहे, मग मी काय करतो एवढी रक्कम जी आहे माझ्या घराची ती रक्कम दर महिन्याला एवढी खर्च करायची, उरलेली रक्कम जी आहे ती मला एक बाईक घ्यायची, नवीन बाईक, ती बाईक घेतो मी। बाईक घेतली, नंतर होम लोनसुद्धा काढलं कारण की नोकरीला लागल्यानंतर माणसाचं स्वप्न असतं ना की आपल्याला घर बांधायचं स्वतःचं, तर घरसुद्धा बांधायला घेतलं आणि त्याचं लोनसुद्धा काढलं बँकेतून। मग त्याचासुद्धा EMI जो आहे तो सुरू झाला आणि सोबत मग जे काही पैसे उरत होते समजा बाकीचे 20-25 हजार जे काही असतील ते, तर ते जे आहे ते बाकीचे पैसे रमेशचं असं म्हणणं होतं की आपण आता सद्यस्थितीमध्ये नोकरी लागलोय आणि आपलं जे वय आहे त्यानुसार आपण आता सद्यस्थितीमध्ये जर समजा आयुष्याचं जे गोष्टी आहे किंवा आनंद जो आहे त्या संदर्भात हे पैसे जर खर्च नाही केले तर मग आपण कधी खर्च करणार आहोत किंवा आयुष्यामध्ये याचा कधी उपभोग घेणार आहोत। ठीक आहे, अशी मेंटॅलिटी किंवा अशी मानसिकता रमेशची होती। ठीक आहे, तो त्याच्या जागी व्यवस्थित होता, ठीक होता। आता दुसऱ्या साईडला जो आहे तो अनिल होता। आता याची स्टोरी अशी आहे की अनिल सुद्धा नोकरीला सोबतच लागला रमेश सोबतच आणि दोघं एकमेकांना परिचयाचे होते। मी सांगतो नंतर काय झालं काय नाही। तर नंतर अनिलनं काय केलं, अनिल सुद्धा नोकरीला लागला, अनिलचं सुद्धा फर्स्ट पेमेंट येत होतं, पेमेंट सारखंच होतं दोघांना। पेमेंट ज्यावेळेस अनिलचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर अनिलच्या घरी सुद्धा फॅमिली होती, मुलं होते, पत्नी होती आणि आई आणि वडील होते, कुटुंबाची जबाबदारी सुद्धा होती। पण अनिल जो आहे अनिलनं काय केलं, जसं पेमेंट अनिलचं व्हायचं शिक्षक म्हणून नोकरी लागल्यानंतर अनिलचे सुद्धा स्वप्न होते आयुष्यामध्ये काही ना काही, आणि एक अनिल जे आहे अनिल काय करायचा ज्यावेळेस पेमेंट व्हायचं समजा अनिलचं, तर अनिलनं ठरवलं की माझं जे पेमेंट आहे ते मला एवढी सॅलरी पडते आणि एवढी सॅलरी पडल्यानंतर त्यापैकी काही जी रक्कम आहे जी मला घर खर्चासाठी लागते तर तेवढी रक्कम मी घर खर्चासाठी वापरेन। मग ती रक्कम जो आहे तो बाजूला काढायचा आणि स्वतःची जी पत्नी आहे त्याच्याजवळ द्यायचं आणि तिला सांगायचं की एवढे जे पैसे आहे तू महिन्याला जे आहे खर्चू शकतेस, याच्यामध्ये घर जे आहे व्यवस्थित चालव आणि जर काही पैसे लागले तर मला माग। ठीक आहे, दुसरी जी गोष्ट होती ती होती मुलांचा जो खर्च होता शाळेचा किंवा इतर, तर तो खर्चसुद्धा तो सोबत द्यायचा जेणेकरून त्यांचासुद्धा खर्च जो आहे त्यामध्ये निघेल। मग असं करून बाकीची जेवढी रक्कम उरत होती ती खूप मोठी रक्कम होती आणि त्यावेळेस अनिलची मानसिकता अशी होती की आपण सुद्धा मोटरसायकल घ्यावी किंवा बाईक घ्यावी किंवा आपण सुद्धा एखादी कार किंवा एखादं घर जे आहे मोठं बांधावं। पण मग अनिलनं जो आहे एक निर्णय काय घेतला बघा, अनिलनं विचार केला की आपल्या आयुष्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण सध्या कमवतोय, आता सद्यस्थितीमध्ये नोकरी लागलोय, आपण पैसेसुद्धा कमवतोय, मग आपण या पैशाचा योग्य उपयोग कुठं करावा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा जे आहे जास्तीत जास्त फायदा होईल। मग अनिलनं काय एक निर्णय घेतला, अनिलनं ते पैसे जे आहे ते ना घर बांधलं सध्याचं किंवा मग स्वतःचं बाईकसुद्धा घेतली नाही किंवा मोटरसायकलसुद्धा घेतली नाही, त्यानं ते पैसे जे आहे ते इन्व्हेस्ट केले। ठीक आहे, म्हणजे बँकेमध्ये असं म्हणतात की SIP जे असते, SIP तुम्हाला माहीत नसेल तर SIP बघा आणि FD बघा, तर त्यांना जे आहे ते पैसे इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला। योग्य आर्थिक सल्लागार जे असतात त्यांच्या मर्जीशिवाय काही गोष्टी करत नसतात, त्यांचा सल्ला घेतला। बाजारामध्ये आर्थिक जोखीम काय असते त्याचंसुद्धा त्यानं नॉलेज घेतलं, माहिती घेतली आणि नंतर निर्णय घेतला की ठीक आहे मी जी आहे ही गुंतवणूक करतोय। गुंतवणूक केली, नंतर 10 वर्षानंतर ज्यावेळेस रमेश आणि अनिल यांची भेट झाली तर त्यावेळेस रमेशची सिच्युएशन तीच होती, बँकेमध्ये 1-2 लाख रुपये काहीतरी होते आणि तो म्हणायचा की असं सिच्युएशन आहे, एवढं पेमेंट पडते सध्या, त्याच्यामध्ये घर चालतंय, मुलं बाळं खुश आहेत आणि बँकेत एवढे पैसे आहेत समजा
आणि जास्त काही उरत नाही रे, तेवढे जेवढे आहेत तेवढेच राहतात, जास्त काही फरक नाही आहे, ठीक आहे. आणि अजून EMI सुरूच आहे, किंवा मग EMI जे आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत अजूनसुद्धा नवीन गोष्टी घेतल्या त्याच्यासाठी EMI जातो आहे. आणि एका साईडला अनिल जो आहे तो खुश दिसत होता, कारण की अनिलच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. मग रमेशने विचारलं, काय झालं अनिल, तू खूप खुश दिसतोय किंवा तुझ्यामध्ये काय आहे, तुझं सुद्धा असंच असेल काहीतरी. तो म्हणे नाही, मला जे आहे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा काही वर्षांमध्ये मला एक मोठी रक्कम मिळणार आहे, आणि ती रक्कम अशी आहे की जवळपास काहीतरी समथिंग लाख जे आहेत 13, 14, 15 लाख अंदाजे, समजा ही रक्कम कन्फर्म नाही सांगता येत, समजा जेवढी काही रक्कम असेल ती रक्कम जी आहे मला एवढी रक्कम मिळणार आहे, आणि त्यातून माझं समोरचं जे फ्युचर आहे ते असं असणार आहे, त्यातून मी अशा गोष्टी करणार आहे. मग रमेश विचार करत बसला की तू आणि मी सोबतच नोकरीला लागलो, मग तुझ्या असं काय केलं तू की जे माझ्याजवळ सब 1-2 लाख रुपये, तुझ्याजवळ 13, 14, 15 लाख रुपये किंवा जास्त पैसे कसं काय तुझ्याजवळ उरत आहेत, तू काय केलं असं नवीन. तर तो म्हणे की मी ज्यावेळेस आपण नोकरीला लागलो तर त्यावेळेस मी सल्ला घेतला किंवा त्यावेळेसच मी मार्गदर्शन घेतलं. योग्य मार्गदर्शन घेतल्यानंतर मी SIP करायचा निर्णय घेतला, किंवा गुंतवणूक जी असते पैशांची, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता तुम्ही महिला असतील तर महिला रिलेट करतात त्याला. बघा, घरामध्ये ज्या महिला असतात किंवा गृहिणी असतात, जर तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा गृहिणी आहात तर महिलांना माहीत असतं, जर त्यांच्याजवळ 1000 रुपये जरी असले तरीसुद्धा ते खर्चताना विचार करतात, आणि त्यांच्याजवळ जर 100 रुपये दिले तर 100 रुपये जसेचे तसे राहतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळं महिलांना ती सवय असते. तर मग तिथे ते काय झालं की ही जी गोष्ट आहे इथे अनिलची जी बायको होती ती सुद्धा काय करायची, तिला जे पैसे द्यायचा अनिल घर खर्चासाठी, तिची बायकोसुद्धा सेव्हिंग करायची. म्हणजे अनिलची सेव्हिंग वेगळी, तिच्या बायकोची सेव्हिंग वेगळी, ती सुद्धा काही ना काही गुंतवणूक करायची. तर झालं असं की अनिलच्या अकाउंटमध्ये जे आहे खूप सारे पैसे होते, थोडेफार पैसे जे आहे जमा झाले, आणि रमेशच्या अकाउंटमध्ये मात्र तसं नव्हतं. तर त्यानं हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की अशा प्रकारे मी गुंतवणूक केली आणि त्याचा हा परिणाम आहे. त्यावेळेस जर मी असा विचार केला असता की मला आयुष्याचा उपभोग घ्यायचा आहे, किंवा पैसे आपल्या आयुष्यासाठी नाही तर कोणासाठी आहे, पैसे खर्च करायचे किंवा काहीतरी गोष्टी ज्या आहेत विकत घ्यायच्या, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. पण त्यावेळेस मी स्मार्ट डिसिजन घेतलं. मग आणि रमेशला समजलं की माझी जी आहे त्यावेळेस चूक झाली, की मी योग्य निर्णय जो आहे तो घेतला नाही. आता ही स्टोरी तुम्हाला याच्यासाठी सांगितली की बघा, आपण काय करतो की आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपली पैसे कमवायला लागतो किंवा ज्यावेळेस आपण काही ना काही पैसे आयुष्यामध्ये कमवतो, तर त्या पैशामध्ये काही ना काही पैसे आपण घर खर्चासाठी, आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी वापरावे, पण काही पैसे जे आहे ते आपलं भविष्यसुद्धा सिक्युअर करू शकतील. अशा संदर्भात आपण निर्णय योग्य तो घ्यावा. आता माझं असं म्हणणं नाही की तुम्ही लगेच गुंतवणूक करावी, तसं नाही. माझं असं स्पेशली म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळेस गुंतवणूक करणार किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार, तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, सगळ्यात अगोदर जे आर्थिक सल्लागार आहे त्यांचं मार्गदर्शन घ्या. मी सेबी रजिस्टर नाही, माझं ओपिनियन किंवा माझं मत अजिबात घेऊ नका, ठीक आहे. हा सल्ला आहे माझा तुम्हाला. तुम्ही आर्थिक सल्लागार जे आहेत त्यांचा अनुभव किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्या. नंतर बाजारामध्ये आर्थिक जोखीम काय असते त्याच्या संदर्भात सुद्धा नॉलेज घ्या, चढ उतार कसा होतो कसा नाही. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला जर पटलं तर तुम्ही जे आहे भविष्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता, जेणेकरून तुमचं भविष्य सिक्युअर होऊ शकतं, ठीक आहे. तर या संदर्भातच हा व्हिडिओ होता आणि ही इन्फॉर्मेशन होती. आय होप तुम्हाला कळलं असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात होता. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सद्यस्थितीमध्ये जी काही तुमच्याजवळ पैसे तुम्ही कमवत असाल किंवा घरामध्ये जे काही 2-4 रुपये येत असतील, तर त्यामधले काही गोष्टी किंवा काही रुपये जे आहे घरामध्ये पडून राहिल्यापेक्षा किंवा बँकेमध्ये पडून राहिल्यापेक्षा त्याचा काही ना काही थोडा वापर जर किंवा उपयोग जर आपण व्यवस्थित ठिकाणी केला किंवा इन्व्हेस्टमेंट केली, SIP केली किंवा बाकीच्या गोष्टी केल्या, म्युच्युअल फंड केला किंवा बाकीच्या गोष्टी केल्या, तर त्यावेळेस त्याचा फायदा जो आहे थोडाफार प्रमाणात का होत नाही. जर आपण चांगल्या पद्धतीनं किंवा जर आपला काय म्हणतात त्याला गुंतवणूक आपण सिक्युअर पद्धतीने केली, तर त्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीचाच हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कळली असेल आणि व्हिडिओ जो आहे तो खूप आवडला असेल. हा व्हिडिओ याच्यासाठी होता कारण की सगळ्यांसाठी, सगळ्यांचं फ्युचर या संदर्भातच हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी होता. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक तुम्ही करावी या संदर्भात माझा अजिबात उद्देश नाही किंवा माझं असं म्हणणं सुद्धा नाही की तुम्ही ती गुंतवणूक करावी, ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.